नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघूया साबुदाणे वडे। पण आज मी एक अशी खास ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की ज्याने साबुदाणे वडे आपण तेलात सोडतो तेव्हा अजिबात फुटणार नाही। त्यासाठी इथे मी साबुदाणा घेतला, हा एक 4 ते 5 तास झाले चांगला भिजवून ठेवलाय। हे बघा चांगला भिजलाय। आता हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे मिरची आणि जिऱ्याचं कुटून घेतलेलं आहे, असं जाडसरच आहे। आणि हा बटाटा, कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे, हा पाण्यात घालून ठेवलाय कारण तो लगेच काळा पडतो। आता हे सगळं आपण एकत्र करायचंय। आता हे बघा, यामध्ये आधी आपण साबुदाणे घेऊया। आता हा जो बटाटा आहे तो आपण चांगला पिळून घ्यायचा आहे कारण त्यातलं पाणी अजिबात येता कामा नये। हे बघा, पूर्ण पाणी काढून टाकायचंय। हे बघा, हा 1.5 वाटी साबुदाणा आहे आणि हे 2 मीडियम आकाराचे बटाटे मी किसून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण हे जिरं आणि मिरचीचं वाटण घालूया। शेंगदाण्याचं कूट घालायचंय आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत असली तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा घातली तरी चालते। आता हे बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण आपल्याला हवे त्या आकारात आपण गोळे करून घ्यायचे। हा असा गोळा करायचा आणि थोडासा चपटा करायचा म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो। याच्यापेक्षा मोठे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। असे सगळे आपण गोळे करून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावलं तरी चालेल। तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय ट्रिक वापरली। मी बटाटा कच्चाच घेतलाय। याने काय होतं की आपले वडे अजिबात फुटत नाहीत किंवा सुटतही नाहीत तेलात। हे सगळे वडे आधी बनवून घेऊया आणि मगच तळायला घेऊया। हे बघा आपले वडे तयार झालेले आहेत। आता तळायला घेऊया। इथे मी तेल तापत ठेवलंय, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। आता आपण वडे तळवायला घेऊया। वडे सोडताना ते गॅस नेहमी मोठाच ठेवायचा। बस एका वेळी जेवढे राहतील तेवढेच घालायचे, जास्त घालायचे नाही। एका लगेचच ढवळायचं नाहीये, आधी थोडा वेळ व्यवस्थित होऊ द्यायचे आणि मगच आपण त्याला झारा लावायचा। आता हे पलटी करूया। गॅस अजिबात लो ठेवायचा नाही कारण नाहीतर मग ते सोक करून घेतात, तेलकट होतात। त्यामुळे गॅस हा मोठाच ठेवायचा आहे। आता हे बघा दोन्ही बाजूनी छान असा रंग आलेला आहे, हे आपण काढून घेऊया। हे बघा मस्त अशी कुरकुरीत साबुदाणे वडे तयार झालेले आहेत। लगेच घातल्याबरोबर लगेच ते ढवळायला सुरुवात करायची नाहीये। ते व्यवस्थित एका बाजूनी झालं की मगच त्याला झारा लावायचा, नाहीतर ते मग चिकटून येतं झाऱ्याला। मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात, तेल अजिबात येत नाही। तुम्ही नक्की करून बघा। आणि ही माझी पद्धत आणि माझी ट्रिक जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा तुम्ही ते बघू शकताय, याला अजिबात तुम्हाला तेल दिसणार नाही आलेलं, अगदी मस्त असे। हे बघा अगदी सुंदर होतात, तुम्ही करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। आपले साबुदाणे वडे तयार आहेत। तुम्ही जर माझी ही खास ट्रिक वापरून जर साबुदाणे वडे बनवले तर कधीही फुटणार नाहीत। तुम्ही करून बघा। मी तुम्हाला एक फोडून दाखवते। वाव, बघा अगदी छान असा खुसखुशीत झालेला आहे। दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता, अगदी मस्त लागतो।
मस्त. आणि तुम्ही बघू शकता ह्याला अजिबात तेल आलेलं नाही आहे. हे बघा, अतिशय सुंदर आणि कुरकुरीत होतात. नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.